झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बातमी आहे गोपीनाथ मुंडेंबाबतची। शरद पवार यांनीच आयपीएल जन्माला घातली। शरद पवार म्हणजे घोटाळे असं समीकरण असल्याचा घणाघात भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलाय। मात्र त्याच वेळी आयपीएल बंद होऊ नये, प्रामाणिकपणे खेळ खेळला जावा अशी भूमिकाही त्यांनी मांडली। आज मुंडेंनी कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर प्रार्थना केली। सरकारच्या कामकाजाबाबत पश्चाताप व्यक्त करण्यासाठी आपण आल्याचं ते म्हणाले। सरकारला सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली। पवार आणि घोटाळ्यापासून दूर असू शकतात असं कोणी मानत नाही। आयपीएल मध्ये जो गैरव्यवहार आहे तो दूर झाला पाहिजे, आयपीएल बंद झाला पाहिजे असं आता वाटत नाही, कारण लाखो चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत, म्हणजे त्यामुळे त्यात काही अयोग्य घडलं म्हणून तो बंद व्हावा असं वाटत नाही। राजकीय पक्ष आरटीआय अंतर्गत आले याबद्दल आपली काय भूमिका? चांगली गोष्ट आहे, राजकीय स्वागत करतो, कारण राजकीय पक्षाचा कारभार पारदर्शक झाल्याशिवाय जे उद्या कारभार करणार आहे तेच जर पारदर्शक नसले तर कारभार कसं करणार? झी 24 तास एक पाऊल पुढे।